नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जे पण खत आपल्या जमिनीमध्ये वापरतो त्याचा आपल्याला कार्यकाळ माहिती असणं गरजेचं आहे। जसं की वॉटर सोल्युबल असेल किंवा दाणेदार असतील तर याचा कार्यकाळ जर माहित असला तर आपण योग्य वेळी योग्य पिकाला योग्य खताची मात्रा देऊन आपलं पीक हे चांगलं आणू शकतो। आणि त्याचबरोबर आपला जो कष्टाचा पैसा आहे आपण जो खतावरती खर्च करतो तर त्याचा 100% उपयोग झाला पाहिजे। मित्रांनो, मी वारंवार सांगत असतो तुम्हाला की जमिनीमध्ये जीवाणू वापरत चला, जेणेकरून जीवाणूच्या मार्फत आपली जी खतं सुप्त अवस्थेत पडलेली तर ती आपल्या पिकांना भेटत जातील आणि त्याच्यानंतर आपण दिलेली खताची मात्रा प्लस मध्ये आपल्या जमिनीमध्ये जी पण खताची मात्रा शिल्लक पडलेली किंवा जमिनीमध्ये ज्या खतांचा दगड होतोय तर तो 100% विरघळून देण्याचं काम जीवाणू मार्फत होत असतं आणि त्याच्यानंतर आपली खताची मात्रा 100% आपल्या पिकांना भेटत असते आणि आपल्या पिकाचं जे पण आरोग्य असेल किंवा पिकाची क्वालिटी असेल तर ते सर्व काही खतावर अवलंबून असतं। त्याच्यासाठी जीवाणू वापरले तर 100% आपल्या खतांचा उपयोग हा होत असतो। मित्रांनो, वॉटर सोल्युबल खताचं आपण बघितलं तर आपण आज बघणार आहेत की दाणेदार खते व त्यांचा कार्यकाळ किती असतो। मित्रांनो, चला जाणून घेण्यापूर्वी मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कृषीगाथा मध्ये। मित्रांनो, आपल्याला दाणेदार खताची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जर उदाहरण म्हणून धरूया की जर आपण कांदा पीक आपल्या शेतामध्ये लावलेले आणि त्याच्यानंतर आपण जो दुसरा बेसल डोस दिला आणि तो दिला 40 दिवसानंतर, त्याच्यानंतर मात्र एक गडबड होते आणि आपण दिलेला पोटॅश म्हणजे आपला कांदा फुगवणीची अवस्था असते आणि जर आपण कांद्याला पोटॅश दिला आणि त्याच्यानंतर मात्र 40 दिवसानंतर दिलं तर त्याचा कार्यकाळ जर आपल्याला माहिती नसला तर निश्चितच या ठिकाणी घोळ होतो आणि पोटॅशची मात्रा जी तर ती किती दिवसांनी लागू होते जे दिल्याचं समाधान होईल, परंतु ती खताची मात्रा खरोखर पोटॅश हे आपल्या कांदा फुगवणीसाठी काम येतं का हा पण मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आपण तोच व्हिडिओ आज घेऊन आलेले आहेत तुम्हाला। ह्या सर्व खतांची माहिती आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका, कारण आपल्याही लक्षात येतं की किती शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ आवडतात आणि त्याचबरोबर आपण दिलेल्या शेड्यूलचा फायदा 100% होतो। मित्रांनो, कमेंट करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, या ठिकाणी आपण जाणून घेऊया की डीएपी किंवा 1846 आपण ज्याला म्हणतो डाय अमोनियम फॉस्फेट आणि याच्यामध्ये जो नत्र असतो तर तो लागू व्हायला किती दिवसांनी सुरुवात होते तर मित्रांनो, नत्राचा कालावधी हा कमीत कमी असतो आणि कोणत्याही खतातलं नत्र जे असतं ते सर्वात प्रथम पिकांना लागू होत असतं। परंतु जे दुसरं खत आपल्याला द्यायचं असतं जसं की स्फुरद असेल किंवा पालाश असेल तर मित्रांनो, पालाशचा कालावधी जर लांबणीवर असेल तर त्यामध्ये आपल्याला वॉटर सोल्युबल खत द्यायचं की नाही द्यायचं, त्याचबरोबर स्फुरदची मात्रा आपल्याला द्यायची की नाही द्यायची हे आपण ठरवू शकतो। परंतु या ठिकाणी सर्वात आधी जो नत्राचा कालावधी असतो या ठिकाणी NPK असा उल्लेख मी या ठिकाणी करतो। N या ठिकाणी P आणि या ठिकाणी K, तर नत्र, स्फुरद आणि पालाश हे तीन घटक आपण या ठिकाणी स्टेज वाईज मांडलेले आणि या ठिकाणी नत्र सर्वात प्रथम लागू होतं ते म्हणजे 2 दिवसात लागू व्हायला सुरुवात होतं आणि 8 दिवसात संपुष्टात सुद्धा येतं। म्हणजे राहिला स्फुरदचा प्रश्न, स्फुरद डीएपी मधला 10 दिवसांनी लागू व्हायला सुरुवात होतो आणि 32 दिवसामध्ये संपुष्टात येतं। म्हणजे आपल्याला जर या ठिकाणी नत्राची कमतरता एखाद्या पिकाला भासत असेल तर आपण समजू शकतो की 8व्या दिवसाच्या नंतर आपण नत्र दिलं तरी चालतं, मग ते आपण युरियाच्या माध्यमातून किंवा अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून आपण नत्राची गरज भागू शकतो आणि स्फुरदची मात्रा आपण 32व्या दिवसाच्या नंतर एखाद्या पिकाला देऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी आपला मुद्दा क्लिअर झाला। मित्रांनो, दुसरं बघूयात की 10-26-26 या ठिकाणी 10-26-26 मधला जो नत्र आहे तो 4थ्या दिवशी लागू व्हायला सुरुवात होतो आणि 8व्या दिवशी संपुष्टात येतो। मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही मधला फरक जाणून घेऊ की हा 4 दिवस चालतो आणि हा 6 दिवस चालतो। याच्यातला फरक असा आहे की जे 18% या ठिकाणी नत्र आहे म्हणून हे 6 दिवस चालतं, या ठिकाणी 10% नत्राचं प्रमाण आहे म्हणून हे फक्त 4 दिवस चालतं। मित्रांनो, त्याचबरोबर 26% या ठिकाणी स्फुरद असल्यानं या ठिकाणी 10 ते 32 दिवसाचा कालावधी याचा सुद्धा आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी परत पालाशची जी गरज आहे तर ती 45 दिवसांना सुरू होते आणि 65 दिवसामध्ये पालाश संपुष्टात येतं। मित्रांनो, आता मी तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे मित्रांनो, आपल्याकडे जर कांदा पीक असेल आणि आपल्या जर डोक्यात असेल की आपण 40 दिवसाच्या नंतर कांदा फुगवण्यासाठी आपल्याला याला 10-26-26 द्यायचंय किंवा मेरिट ऑफ पोटॅश द्यायचं, तर जर पोटॅश ही मात्रा 45 दिवसानंतर जर लागू व्हायला सुरुवात होत असेल आणि 65व्या दिवसापर्यंत ही जर चालत असेल तर याच्या मागचं कारण असं आहे की हा जवळजवळ 20 दिवसाचा कालावधी पोटॅशचा आहे आणि आपले कांदे काढल्याच्या नंतर जर आपलं पोटॅश लागू झालं तर मग आपण नेमकं केलं काय आणि पिकाला दिलं काय हा पण प्रश्न आहे। त्याच्यासाठी कांद्यासारख्या पिकाला 10-26 सारखा डोस किंवा
मिरिट ऑफ पोटॅश सारखं किंवा पोटॅशचं जो पालाची जी गरज आहे तर ती लवकरात लवकर तो डोस देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते पीक पोषण स्थितीमध्ये किंवा चांगल्यापैकी मजबूती त्याला येण्यासाठी आणि पीक आपलं झटपट पोहोचण्यासाठी आपल्याला पोटॅशची मात्रा ही लवकरात लवकर देणं गरजेचं आहे। तेव्हा ते पोषण अवस्थेमध्ये या ठिकाणी पालाश काम करेल आणि आपल्या पिकाला त्याचा 100% फायदा होईल। मित्रांनो, या ठिकाणी 12-32-16 आता 12-32-16 मध्ये दुसऱ्या दिवशी नत्र सुरू होतं लागू व्हायला, 8व्या दिवशी संपुष्टात येतं। त्याचबरोबर या ठिकाणी स्फुरदची जी मात्रा आहे तर ती 9व्या दिवशी लागू व्हायला सुरुवात होते आणि 8व्या दिवशी संपुष्टात सुद्धा येते। याच्या पाठीमागचं कारण आहे की या ठिकाणी 32% स्फुरद आहे, या ठिकाणी पालाची जी मात्रा आहे 45व्या दिवशी लागू व्हायला सुरुवात होते आणि 55व्या दिवशी संपुष्टात सुद्धा येते। म्हणजे फक्त 10 दिवसामध्ये या ठिकाणी पालाश संपुष्टात आलेला आहे, परंतु या ठिकाणी पालाश जो आहे तो फक्त 16% 12-32-16 मध्ये आहे, म्हणून याचा कार्यकाल या ठिकाणी कमी झालेला आहे आणि तो 20 दिवस न चालता 10 दिवसावर आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी 24-24-0 दुसऱ्या दिवशी 8व्या दिवशी संपुष्टात येतो, 10व्या दिवशी सुरू होतो आणि 32व्या दिवशी संपुष्टात येतो। म्हणजे 24-24 मधला स्फुरद हा सुद्धा जवळजवळ आपल्याला 20 दिवस काम करताना या ठिकाणी दिसतोय। मित्रांनो, सुपर फॉस्फेट मध्ये फक्त एकच कंटेन आहे आणि तो म्हणजे स्फुरद मध्ये आपण डायअमोनियम फॉस्फेट आणि या ठिकाणी सुपर फॉस्फेट याच्यामध्ये जर तुलना केली, या ठिकाणी 22 दिवस आपल्याला स्फुरद काम करताना दिसतोय, म्हणजे तो आहे 1846 मधला आणि या ठिकाणी सुरुवातच याची सुपर फॉस्फेटची 26व्या दिवशी झाली आणि 46व्या दिवशी संपुष्टात आला। कार्य तर तेवढंच केलं, परंतु या ठिकाणी कालावधी लागू होण्याचा वाढला आणि त्याच्यानंतर हा झटपट लागू झाला, कार्य तितक्याच दिवस केलं, हा उशिरा लागू झाला आणि त्याचबरोबर संपुष्टात सुद्धा तितक्याच दिवसामध्ये आला। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1846 सुपर फॉस्फेट पेक्षा झटपट लागू होताना दिसतोय, म्हणून आपण एक वेळ निवड 1846 ची स्फुरद साठी करू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी एमओपी मिरिट ऑफ पोटॅश आपण आता भरपूर शेतकरी ऊसाला असो किंवा अन्य इतर पिकांना असो तर चांगल्यापैकी फुगवण होण्यासाठी किंवा चांगल्यापैकी त्याचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी, फळांची साईज फुगण्यासाठी किंवा कांद्याची साईज फुगण्यासाठी, अन्य इतर पिकं जरी असले तरी त्यांची साईज चांगली होण्यासाठी आपण मिरिट ऑफ पोटॅशचा डोस करत असतो। परंतु डोस आपण भाजीपाला सारख्या पिकाला जर या ठिकाणी मिरिट ऑफ पोटॅशचा केला तर मित्रांनो, साहजिकच आहे की मोसंबी संत्रा बागेमध्ये ही अवस्था चालते। कारण ज्या वेळेला आपल्या जर डोक्यात असेल की आपण डोस केला किंवा बेसल डोस दिला म्हणूनच आपली झाडं फुटली, झाडं ज्यावेळेस स्थानावर असतात आणि आपण जे काय सुरुवातीला स्टोरेज करून ठेवतो झाडामध्ये, तर त्या स्टोरेजच्या जीवावर झाडं फुटत असतात, फ्लावरिंग त्याला येत असते आणि ही जी संपूर्ण खताची मात्रा आहे तर ती नत्र सोडून बाकीची पूर्ण खताची मात्रा ही फ्लावरिंग, त्याचबरोबर गुंडी सेटिंग, गुंडी फुगवण अवस्था याच्यामध्ये काम करत असते। त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी जी आपण खताची मात्रा दिली आणि त्याच्यामुळे झाडं फुटले हा प्रश्न आपण डोक्यातून काढला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी तक्त्यामध्ये सरळ दिसतं। याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, परंतु या तक्त्यानुसार खताची मात्रा ही डायरेक्ट आपल्याला फळ सेटिंग असेल, फुल सेटिंग असेल, फुलाची प्रगती असेल किंवा फळाची चांगल्यापैकी प्रगती होणं, झाडावर चांगली ग्रीनरी येणं, याच्यासाठी ही नंतर कार्यरत हे खतं होत असतात। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला जर झटपट कार्य करायचं असलं आणि भाजीपाला सारखे जर पिकं आपल्याकडे असतील आणि त्याला जर आपल्याला फुगवण क्षमता असेल, आणि भाजीपाल्यामध्ये एक विशेषता आहे, कारण वांगे असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल तर यांना झटपट प्रक्रिया हवी असते किंवा मिरची सारखी पटपट तोडे होतात आणि त्याला लवकरात लवकर खाद्याची गरज असते। आणि आपण जर बेसल डोसच्या नुसार जर मिरिट ऑफ पोटॅश देत असलो किंवा सुपर फॉस्फेट देत असलो किंवा अन्य इतर कोणतंही खत देत असलो तर त्या पिकांच्या अवस्थेनुसार आपल्याला खत देण्याची गरज आहे। त्याचबरोबर मित्रांनो, वॉटर सोल्युबलचा वापर आपण मिरचीमध्ये किंवा भाजीपाला पिकामध्ये का करतोय, कारण झटपट लागू होणार आणि त्या काल जरी कमी असला तरी झटपट लागू होतात, संपुष्टात सुद्धा लवकर येतात। परंतु ज्या वेळेला त्या पिकांना त्याची गरज असते किंवा ते कंटेन जायला पाहिजे किंवा या ठिकाणी ती मात्रा जाणं गरजेचं असतं, नत्राची असो, स्फुरदची असो किंवा पालाची असो, तर ती याच्या माध्यमातून म्हणजे वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून झटपट भागवले जाते। त्याच्यामुळं जास्तीत जास्त भाजीपाला पिकामध्ये वॉटर सोल्युबल खतांचा वापर होतो। मित्रांनो, या ठिकाणी दाणेदार खतामध्ये तसं नाहीये, दाणेदार खताचा कालावधी हा थोडासा स्लो मध्ये चालतो, जेणेकरून झाडाला ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेसच ते झाड हळूहळू उचलत राहतं आणि झाडाची जी एनर्जी आहे, झाडाची जी ताकद आहे ती कंटिन्यू टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक घटक हा टायमाला लागू होत असतो। म्हणजे नत्र 8व्या दिवशी संपला, त्याच्यानंतर या ठिकाणी स्फुरद सुरू झाला, स्फुरद 10व्या ते 32व्या दिवशी काम केलं याने, त्याच्यानंतर
थोडं थांबून लगेच पालाश सुरू झाला, या ठिकाणी 45 ते 65 दिवसापर्यंत याला पालाश दिला किंवा पालाश पुरला आणि पालाशची पूर्तता या ठिकाणी झाल्यानंतर झाड वीक होणार नाही, झाडाला सगळे घटक अगदी टप्प्याटप्प्याने भेटत जातात आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाची परिस्थिती किंवा झाडाची जी मजबूती असते किंवा झाडाची जी तर ती टिकून राहते आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉटर सोल्युबल खत हे जास्तीत जास्त देण्याची गरज पडत नाही, म्हणून आपल्याला बेसल डोस आपल्या जमिनीमधून देणं गरजेचं आहे। परंतु त्याही पलीकडे जर आपल्याकडे कांद्यासारखी पिकं असतील आणि आपण जर त्याला या ठिकाणी मेरिट ऑफ पोटॅश सारखे खतं दिले आणि ते पण थोडा उशीर झाला खतं द्यायला, तर ती खतं जमिनीमध्ये तशीच पडून राहतात। आपण कांदे काढून घेतो, खत तसंच पडतं, त्याच्यानंतर या खतांचा दगड होऊन जमिनीमध्ये बनतो, परिणामी जमीन नापिकीकडे जाते, त्याचबरोबर जमीन ही नासायला सुरुवात होते। कोणतंही खत असलं तर जमिनीमध्ये ते खत जर पडून राहिलं तर ते नासायला सुरुवात होते, जमिनीचा पीएच खराब होतो आणि त्याच्यानंतर मात्र आपण जर जीवाणूमार्फत ते खत उपलब्ध करून झाडाला दिलं नाही तर निश्चितच याचे दुष्परिणाम हे आपल्याला होतात। परत दुसरा मुद्दा असा येतो की आपण जी खताची मात्रा दिलेली तर ती 100% लागू नाही झाली, परंतु आपण जीवाणू दिले आणि तीच खताची मात्रा उचलून परत आपण झाडाला दिली, म्हणजे या ठिकाणी जीवाणू जरी दिले नसते तरी सुद्धा त्या खताची मात्रा संपूर्ण आपल्या झाडांना लागू होते आणि आपली पिकंही चांगले राहतात, आपण केलेला खर्चही व्यवस्थितरित्या आपला कामाला येतो आणि त्याचबरोबर आपल्या पिकांची क्वालिटी, फळांची क्वालिटी, त्याचबरोबर आपली जमिनीची नासाडी सुद्धा थांबते आणि आपल्या जमिनीचा पोत सुद्धा चांगला राहतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, तुमच्या जर काही समस्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा, जेणेकरून मलाही समजतं की किती शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ आवडतात, किती शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओचा फायदा होतो आणि त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटतं आणि नवनवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येण्याचा आपला प्रयत्न असतो। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।